अरे हे बघ तुझा डबा ठेवलाय, ऑफिसला जाताना डबा घेऊन जा आणि सगळा डबा खाऊन येतात, कळलं? काय अरे आज काय म्हणजे मी सांगितलं ना मगाशी मला मधुराकडे जायचंय, तू काय झोपेते का? अरे काय 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 म्हणून दे, काय म्हणून दे? काय? हा हा मी सगळ्यांना घेऊन जाणार आहे. काय बोलतोय? राजेश राजेश ऐक, मला काय वाटतं तू ब्रश करून घेतोस का? तोंड धुवून ये मग बोल आई. जा 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 करतोय. काय म्हणत होता ग तो म्हणाला तू तुझा फोन घेऊन जा. अरे देवा, अरे हो हो मी माझा फोन घेऊन जाते. आला मोठा वर तोंड करून द्यायचे फोन घेऊन द्या. ऐक ना, थँक्यू सो मच. तू किती करते सगळं आमच्यासाठी. या घरात राहायला जागा दिलीस, आता मधुराला गरज आहे तर तिच्याकडे कामाला निघालीस, तिची इतकी काळजी घेतेस, हे दुसरं कोणी कधीच केलं नसतं आमच्यासाठी. ताई मला खरंच कळत नाही मी या सगळ्या उपकारांची परतफेड कशी करू शकणार आहे. कदाचित कधीच नाही करू शकणार. झालं बोलू हा? आणि उपकार काय? अगं तुला मी माझ्या कुटुंबाचा एक भाग मानते आणि जे सगळं काही करते ना ते माझ्या कुटुंबासाठी करते. तू मला मोठी बहीण मानते ना, हा? मग मोठी बहीण करते ते उपकार असतात का काय? असं नाही ग, तसं काही नाही. तू काय काळजी करू नको, मी आहे ना. हा अगं मा, मी तुला तेव्हापासून तेच सांगतोय की जाताना ना मोबाईल फोन सोबत घेऊन जा. हे ग माझ्या सोन्या, मी तुझी आई आहे, कळलं मला. मी घेऊन जाते हा मोबाईल. हा हा चल येते मी. चल ग, बाय, ऑल द बेस्ट. थँक्यू. पाहिलं असं करते. अरे यार, 5 मिनिटं म्हणता तास झाला. चला बरं झालं आदित्य नाहीये, नाही तर काय खरं नव्हतं. चला आवरूयात आणि निघूयात. गीता ताई अगं ये ना, किती उशीर राहिली. झोपले थँक गॉड. आली. कुठे होतीस तू? हा आधी तू आधी. मी कधीपासून तुझी वाट बघते माहितीये का तुला? आले ना मी आले. नाहीये संगीता ताई. संगीता ताई नाही, जमाबाई. जमाबाई. हा जमाबाई. मला ना एकटीला या घरात भीती वाटत होती. घाबरायचं काय त्यात? खूप वाटत होती, पण ठीक आहे आता तू आली आहेस ना, आता माझी सगळी भीती गेली. नाव आय एम ओके. हा ही मीराताई कशी आहे? छान आहे, मस्त. काल इथे हे जे काय घडलं ते तू तिला सांगितलंस का? हो सगळं सांगितलं. मोठ्या ताईला छोट्या ताईची काळजी वाटते, सारखा तिचाच विचार करत असते ती. कितीदा तिला सांगितलंय की नको माझी इतकी काळजी करत जाऊ, पण ऐकतच नाही ग ती माझं. बघ ना, इथे मला तिची काळजी वाटत असते आणि तिकडे तिला माझी. हो ग हो. आता तुम्ही दोघी पण काळजी करू नका, मी आहे ना तुमच्यासाठी. हे राजेश आणि गीता ते कसे आहेत? राजेश पण मस्त आहे आणि गीता पण. राजेश त्याच्या कामात व्यस्त आहे. तुला चहा वगैरे काही हवा? पटकन. अरे थांब थांब थांब, इथे काय मी गप्पा मारायला आलीये का? हा आणि तू काय चहा करणार? चहा मी करणार, स्वयंपाक मी करणार. तू सांगायचं, मी करायचं. ओके जमाबाई. आणि हो, इथे आपलं अजिबात पटणार नाही. छोटी मोठी भांडणं होत राहणार, म्हणजे इथल्या लोकांना संशय येणार नाही की आपण एकमेकांना ओळखतोय ते.
हे म्हणजे आपलं असं सॉलिड भांडण वगैरे होणार आहे का? हा, भांडायचं आणि त्या भांडणात त्या उत्तराचा बळी गेला पाहिजे, तिची चांगली जिरवायची. गुड आयडिया. कुठे आहेत बाईसाहेब? झोपली आहे ती अजून. अजून झोपली आहे ती? आता तिची झोप उडवते बघ आजपासून. चल आलेच मी. भाऊजी कुठे गेले? सामान सगळं डेस्कवर ठेवून कुठे गायब झाले? मगाशी तर होते इथे. अष्टपत्रे, वासू भाऊजींना कुठे पाहिलं का तुम्ही? आत्ताच तर होते इथे, कुठे गेले? हेच तर कळत नाहीये. कुठे बाहेर गेले असतील का? नाही, काही कल्पना नाही मॅडम. राजेश, वासू भाऊजी कुठे गेले तरी? हे बघा, मी इथे कोण कुठे आहे, कोण काय करताय हे बघायला आलेलो नाहीये. तुमची कामं करायला मी इथे येत नाही. मला माझी कामं आहेत. हा, मी इथे फक्त आदित्य सरांचं काम ऐकतो, त्यांच्यासाठी काम करतो. तुमचा नोकर नाहीये मी. हो, सॉरी. सॉरी काय सॉरी? ठीक आहे, सॉरी बिरी म्हणायचं काम नाहीये, पण असे उलट सुलट प्रश्न विचारत बसण्यापेक्षा आपापली कामं करा. चला. हा, हो. आणि अष्टपुत्रेबाई, हे ऑफिस आहे. इथे तुम्ही दोघी सासू सुनाच्या गप्पा मारत जाऊ नका. हा, परत जर का तुम्ही दोघी मला गप्पा मारताना दिसलात तर मी सरळ जाऊन आदित्य सरांना सांगेन. चला, आपापली कामं करा. आम्ही कामच करतोय. हा, ठीक आहे. हा, चला काम करा. आदित्य सरांचा चमचा. हो ना, नाहीतर काय. मॅडम, तुम्ही वासू सरांना फोन करून बघा ना कुठे आहेत ते. नाही, वासू भाऊजी फोन सुद्धा इथेच डेस्कवर ठेवून गेलेत ना. काही हरकत नाही, आपण आपल्या कामाला लागूया. नंतर तो राजेश आला ना तर पुन्हा ओरडेल आपल्याला. हो, चल चला. गुड मॉर्निंग मॅडम. ओ गॉड, काय तू अशी सडनली माझ्या समोर उभी आहेस? अगं अशी अचानक का उभी आहेस? मी घाबरले ना. अहो, तुम्हाला मी उठवायला आले होते. अगं मग हाक मारायचीस ना, आणि अशी काय उभी आहेस? हा, मग उद्यापासून मी दारातनच आवाज देईल. ना, काही गरज नाहीये माझी, मी उठत जाईन. अगं काय करतेस? अहो, घडी घालते. अगं मग मला विचार तरी, पांघरून काढू का? बरं, उद्यापासून विचारे ना. ताई, आवरा, कॉफी आणली. उठतेय ग. ताई, असं उशिरापर्यंत झोपणं चांगलं नाही. लवकर उठत जा. काय त्यामुळे ना उशिरा उठल्याने दिवस खराब जातो. अन्न बी पचत नाही आणि दिवसभर आहे ना काय करावं ते सुचत बी नाही. माहितीये मला. माहितीये ना, मग लवकर उठत जा. काय उशिरा उठल्यामुळे ना आपली चिडचिड होते, आपल्या तब्येतीवर परिणाम होतो. ताई, तुम्ही मुद्दाम उशिरा उठताय का आपोआप झोप असं वाटतं उशिरापर्यंत? नाही, मी इतका विचार नाही केला कधी. मग विचार करा. मी म्हंटल होतं ना, बाहेरचं काही असेल तर माणूस झोपून राहतो. हा, तुला बरीच माहिती आहे जादू टोण्याची. हा, म्हणजे आमच्या आजूबाजूला जे घडत असतं तेच सांगते ना मी. आमच्या चाळीत बी एक माणूस ना असाच उशिरापर्यंत झोपायचा. एक दिवस तो रात्री झोपला
तो उठलाच नाही सकाळी आपल्या घरी. मग कुठे उठला? नरकात किंवा स्वर्गात. डायरेक्ट. रिअली? खरंच? जमाबाई, मला उठवत जा उद्यापासून सकाळी लवकर. हा हा उठवत्या. तुम्ही लवकर आवरा आणि गरम कॉफी प्या. हा हा. हा माणूस इथे काय करतोय? हो वासुदादा, वासुदादा. अहो काय इथे काय झोपलाय तुम्ही? ऑफिस मध्ये आहात तुम्ही. इथे मी चहा करतो, इथे काय झोपलात? माहितीये रे मला. माहितीये तरी पण झोपलात? हो वासुदादा उठा. हो 5 मिनिटं. 5 मिनिटं? हा माणूस सेम माझ्यासारखा आहे. ठीक आहे झोपा. केंकरे काम करा. मी जिथे चहा करतो तिथे वासुदादा झोपलेले आहेत. नाहीये माझा मूड पार्टीला यायचं. हा तुम्ही करा ना एन्जॉय. प्लीज यू कॅरी ऑन. ओके नेक्स्ट टाइम. हा नेक्स्ट टाइम आमच्याकडे करू पार्टी. तुम्ही मला सांगा तुम्ही किती जण येताय, त्याप्रमाणे मी अरेंजमेंट करते. नाही नाही माझ्याकडे बाई आहे ना आता, त्यामुळे काहीच प्रश्न नाहीये. तुम्ही मला सांगा तुम्ही किती जणी येणार आहात, त्याप्रमाणे आपण अरेंजमेंट करू. हा नाही नाही आहे माझं लक्ष. एक मिनिट मी करते तुला थोड्या वेळाने कॉल. हा काय काय बघताय तुम्ही? हा पप्पा कुठे? तिथे पुढे चालली. जमाबाई किती मोठी पाल आहे. जमाबाई काढ काढ. नाही तिचं काम झालं की ती जाईल. अरे पण तोपर्यंत अशीच तिची मज्जा बघायची का? आमचे फरशीवाले महाराज म्हणाले पालीला घराबाहेर नाही काढायचं, नाही तर ती बदला घेते. हो नाही पण कुठे पाल मला दिसतच नाहीये. जमाबाई ती तिची जाईल. तू तिला त्रास देऊ नकोस. हा तू जा बरं. तू तुझं जाऊन काम कर. जा जा जमाबाई. पाली माते तुझी तू जाग. पाली माते तुझी तू जा. यार पाल आहे घरात. हे सगळं झालं म्हणजे आपल्याला प्रेझेंटेशनवर कॉन्सन्ट्रेट करता येईल. खूप ॲक्युरेट प्लॅनिंग करावं लागणार आहे. 5 दिवसांचा इव्हेंट आहे, सो मॅनपॉवर लागणार आहे खूप सारी आपल्याला. हो तेव्हा आपल्याला अजून मेन्यू प्लॅनिंग करायचंय. प्रत्येक पदार्थाची टेस्ट उत्तमच असली पाहिजे वासुभाऊजी, तरच आपल्याला पुढची कामं सुद्धा मिळतील. हो ऑफकोर्स, म्हणजे क्वालिटी उत्तम द्यायचीच आहे, प्रश्नच नाही. साधारण किती माणसं लागतील कामाला? 5 दिवसांचा इव्हेंट आहे, त्यामुळे ऑफकोर्स शिफ्ट बेसिसवर कामं करावी लागतील. माझ्या अंदाजाने प्रत्येक शिफ्टला निदान 50 ते 60 माणसं तरी लागतील. काय हाय प्रोफाईल माणसं असणार, सगळी गोष्टी हातात लागणार. तर
हो, आणि 5 दिवसांचं इव्हेंट म्हणजे दररोज 500 ते 800 माणसं असतील. यप. आणि लग्नाच्या दिवशी तर 1000-1500 माणसं असणारच. मिनिमम. मला वाटतंय वासू भाऊजी आपल्याला आपली सगळीच माणसं कामाला लावायला लागतील. ऑफकोर्स लावावीच लागतील. आपण एक काम करूयात, तुम्ही मेन्यू डिसाईड करा. ओके, तोवर मी ही सगळी माणसं आणि शेफ यांची अवेलेबिलिटी बघतो. ओके. आणि रॉ मटेरियलच्या सप्लायर्सना सुद्धा कॉन्टॅक्ट करायचा ना. डोंट वरी, ते मी करतो. तुम्ही मेन्यू डिसाईड करून घ्या आणि ऑप्शन्स ठेवा त्यांच्यासाठी बऱ्यापैकी. परफेक्ट. नको देवराया, केंकरे ते आदित्य सर नको देवराया, काय? अंत असा पाहू. अहो केंकरे बजेटचं काय झालं? वा वा, काय जागा काढली. नको देवराया. केंकरे गाणी काय ऐकताय तुम्ही? अहो आता आहे ना, रेडिओवर फार उत्तम भावगीते लागतात. अहो ऐका ना, तुम्ही पण ऐका. केंकरे आपण अशी गाणी ऐकत बसलो ना तर त्या देवरायाच्या आधी आदित्य सर आपला अंत करून टाकतील. अहो त्याचीच तर मानसिक तयारी करत होतो मी. द्या टाळी. झाले जोक मारून झाले. कामाचं बोलायचं आता. अहो हो हो, म्हणजे आपण इथे कामासाठीच येतो ना ऑफिसला, जोक करायला थोडी येतो. हा बोला ना, काय काम होतं? त्या रत्नेंच्या बजेटचं काय झालं केंकरे? अहो तेच काम करत बसलो होतो, पण काही सुचतच नव्हतं, म्हणून आपले हे गाणे ऐकत होतो. 5 दिवसाचं फंक्शन आहे, 600 ते 700 माणसं असतील. आणि लग्नाच्या दिवशी तर 1000-1500 माणसं असणारच. हो अष्टपुत्रे मॅडम. हो अष्टपुत्रे. हा सोलकडी बद्दल काही कळलं का तुम्हाला? हो नाही ना. अहो ते रत्ने काहीच सांगायला तयार नाहीयेत. जाऊ दे, तुम्ही ना आता काही माहिती काढण्याच्या फंदातच पडू नका. का? अहो का म्हणजे काय, काही माहिती मिळत नाहीये ना म्हणून. त्या सोलकडीचा काही पत्ता आहे का? शोधायचं तरी कुठे, नाही का? हो ना. अहो ही सोलकडी आता तर माझ्या स्वप्नात पण यायला लागले. कधी तोंडावर सांडेल ना सांगता येत नाही. आज मूड सिरियस आहे वाटतं. अष्टपुत्री मॅडम, मी काय म्हणतो, या सोलकडीचं आणि रत्नेचं डील फायनल झालंय, मग आपण उगाच कशाला हे बजेट बनवतोय? ते तर आहेच. अहो या सोलकडीचा सोल शोधता शोधता माझाच सोल पिळवटून गेलाय. सोल पिळवटून? अरे वा, भारी सुचतंय केंकरे. भावगीतांचा परिणाम वाटतं. केंकरे काहीतरी सुचत असतं तुम्हाला. काहीतरी बिनसलंय वाटतं. जाऊ द्या, आपण आपली भावगीता ऐकावी. नको देवराया, अंत असा पाहू. तुम्ही इथे काम करू शकत नाही. अहो साहेब, आधी माझं काम बघा आणि मग ठरवा ना मी काम करू शकते की नाही ते. गरज नाहीये त्याची. मी एकदा नाही सांगितलं की नाही, आणि या घरात माझा शब्द फायनल असतो. मी पण शब्दाची पक्की आहे. माझं काम चोख असतं, एक बी चूक काढू शकत नाही तुम्ही. तुम्ही या जगातली बेस्ट मोलकरीण असाल, त्याबद्दल माझं काहीच म्हणणं नाही. पण मी काय बोलतोय ते कळत नाहीये का तुम्हाला?
आम्हाला आता कोणी मोलकरीण नकोय.